हॅलो, कसे आहात सगळे? तर आजचा व्हिडिओ आपण असंच गंमत म्हणून करणार आहोत. तसं मला काही विश्वास नाही या गोष्टीवर, तरी पण आपण बघू. काय आहे ना, मी गावी आल्यापासून मला सगळे म्हणत असतात, की "अरे, तुझा पोटाचा शेप गोल आहे, तुला मुलगाच होईल, तुला हा स्वीट खाऊ वाटतंय म्हणजे तुला मुलगीच होईल." तर म्हणलं आज बघूच की कितपत खरं आहे आणि खोटं आहे. तर हे आपण सगळे संगत बघू, की कशाशी मॅच होते. मला मुलगा होईल की मुलगी होईल. मला 8 मंथ स्टार्ट झाला आहे आता, म्हणजे 1 वीक झाला 8 मंथ स्टार्ट होऊन. तर 1 मंथनी कळेलच काय होईल आता. तर चला बघू. पहिले म्हणजे पोटाचा शेप. तर पोटाचा शेप गोल असेल तर म्हणता मुलगा होतो आणि शेप जर असा लांबगोल असेल तर म्हणता मुलगी होती. तर माझ्या पोटाचा शेप तर गोल आहे, तर पहिला ओढ जातोय मुलाकडे. आणि नंतर म्हणतात स्वीट प्रेग्नन्सी क्रेव्हिंग असतं. जर स्वीट खाऊ वाटत असेल तर म्हणता मुलगी होती आणि जर स्पायसी किंवा सॉल्टी खाऊ वाटत असेल तर म्हणता मुलगा होता. पण मला तर स्वीटच खाऊ वाटते पहिल्यापासून, तर हा ओढ जातोय मुलीकडे. काय आहे ना, मला पहिले म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिले माझ्या चेहऱ्यावर खूप ॲक्ने आणि पिंपल्स होते. तसं प्रेग्नन्सी राहिल्यापासून माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पण गेले. तुम्ही बघू शकता माझा चेहरा पण प्लेन झाला. त्यामुळे हा म्हणजे सगळे म्हणतात चेहरा प्लेन झाला, तर म्हणता मुलगी होती आणि चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असेल तर म्हणता मुलगा होतो. माझा चेहरा तर प्लेन झाला आहे म्हणजे हा ओढ जातोय मुलीकडे. आणि नंतर म्हणतात तुम्हाला कोणत्या साईडला, कोणत्या कुशीवर चांगली झोप येते? मला तर उजव्या साईडला झोप येते. डॉक्टरने सांगितले डाव्या साईडला झोपा. मला डाव्या साईडला झोपच येत नाही. तर म्हणता उजव्या साईडला झोप येत असेल तर म्हणता मुलगी होती आणि डाव्या साईडला झोप येत असेल चांगली तर म्हणता मुलगा होतो. तर हा संकेत जातोय मुलीकडे. आणि मूड स्विंग होता का? माझे तर काही जास्त फारसे मूड स्विंग झालेच नाही. म्हणजे झालेच नाही माझे मूड स्विंग पहिल्यापासून. मूड स्विंग होत असेल जास्त तर म्हणता मुलगी होती आणि नसेल चिल वगैरे असेल, मूड स्विंग नसेल होत तर म्हणता मुलगा होता. माझे तर काही मूड स्विंग झाले नाही तर हा ओढ जातोय मुलाकडे. नंतर आहे हेडेक. माझं तर काही डोकं दुखलंच नाही. डोकं दुखत नसेल तर म्हणता मुलगा होतो, दुखत असेल तर म्हणता मुलगी होती. तर माझं काही दुखलं नाही म्हणजे हा ओढ पण जातोय मुलाकडे. हां, अजूनही काही हार्ट रेट तर म्हणता अबाऊ 140 असेल तर गर्ल होती आणि बिलो 140 असेल तर बॉय होतो. तसे माझे ट्विन्स आहे. ट्विन्स आणि माझ्या एका बेबीचा हार्ट रेट पहिल्यापासून अबाऊ 140 आणि एका बेबीचा बिलो 140. तर हा ओढ दोघांना पण जातोय, मुलाला पण आणि मुलीला पण. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की काय होईल? दोन्ही मुली होतील की दोन्ही मुलं होतील? का एक मुलगा किंवा एक मुलगी होईल? चलो, बाय.